श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या शनिवारी मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला शनिवार आहे. तसेच याच दिवशी चंपाषष्ठी देखील आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाचाही प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत 6 दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 7 डिसेंबरला शनिवारी असणार आहे. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. मणी व मल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला होता. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला. तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला. मणी व मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग 6 दिवस युद्ध चालले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला. तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय. विजयी झाल्यावर देवांवर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजे चापवृष्टी झाली. यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले. तसेच युद्ध करताना जे आयुध वापरलं जातं ते म्हणजे खडक. त्याला खंडा असं म्हणतात. म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले. काही ठिकाणी असंही सांगितले जाते की खंडोबा नावाचे ऋषी होते. त्यांनी देवाला मणिमल्लाचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले. आता आपल्याला या चंपाषष्ठीच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय मल्हार लिहायला विसरू नका. आता या चंपाषष्ठीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो ती खूप फलदायी ठरत असते. कारण की या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये आपले लक्ष देखील लागत असते. आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. पण त्या अगोदर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहे. काही वस्तू घ्यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही येडापिडा आहे, जी काही नजरबाधा आहे ती दूर होईल. मग मुलं तर अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, व्यवसाय आहे पण तो बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे. अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात आणि अशा वेळी आपल्याला काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. कधी कधी आपल्याला नजरबाधा ही झालेली असते. त्यामुळे या सर्व समस्या देखील उद्भवत असतात. अगदी आपली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर आता आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. मग सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू, बाजरी, तांदूळ, मठ, मूग अशा प्रकारचे सप्तधान्य 7 धान्य घेऊ शकता. आता हे 7 धान्य घेतल्यानंतर आपण हे 7 धान्य आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. मग घरातील अगदी मोठी व्यक्ती असो किंवा लहान बाळ असो. आणि उतरवताना आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला, पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल, याच्या मागे जी काही इडापिडा असेल, संकटे असतील, आजारपण असतील तर ते दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे. अगदी प्रत्येक व्यक्तीवरून आपण तेच सप्तधान्य उतरून घ्यायचं आहे. आता अगदी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घेणे शक्य नसेल तर कमीत कमी घरामध्ये जी पण व्यक्ती आजारी आहे किंवा ज्या पण व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागत असेल त्या व्यक्तीवरून किंवा कर्त्या पुरुषावरून जरी तुम्ही हे उतरवलं तरी पण चालेल. त्यानंतर आपण दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घरावरून देखील हेच सप्तधान्य 7 वेळा उतरवायचं आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला कोणतीही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा मागे लागलेली असेल तर माझ्या घरावरून ही सर्व संकटे दूर होऊ दे असे आपण म्हणावे. माझ्या घराची प्रगती व्हावी. आता यानंतर हे सप्तधान्य आपण थोडा वेळ घराच्या बाहेर ठेवायचं आहे. आपल्याला हे सप्तधान्य घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायची आहे. त्यासाठी आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं किंवा अगदी आपण तांब्यामध्ये पाणी टाकत असतो तेव्हा आपण गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण त्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडीशी साखर देखील घ्यायची आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकावी. तसेच आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे.
आता आपण जो काही दिवा घेत आहोत तो दिवा आपल्याला चौमुखी घ्यायचा आहे। कणकेचा दिवा जर तुम्ही बनवणार असाल तर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, हळद टाकायची आहे। कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे। मोहरीचं तेल घ्यायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। मग जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा अगदी एखाद्या मंदिराच्या बाहेर देखील पिंपळाचं झाड असतं तर तिथे गेला तरी पण चालेल। हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे। कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे। धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्व सुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात, ज्या आपल्याला विविध रोगांपासून बरे करतात। पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात, असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे। अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात देखील केले आहे। याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात। स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे। याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते। तसेच आता जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते। तसेच पिंपळाच्या झाडावर आपले पूर्वज देखील वास करतात अशी मान्यता आहे। तर आता आपण पिंपळाच्या झाडाची ही पूजा सेवा कधी करायची आहे, तर आपण सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे किंवा सायंकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही दुपारी 12 नंतर जरी पिंपळाच्या झाडाखाली ही पूजा सेवा केली तरी पण चालेल। आता आपण जे काही सप्तधान्य आपल्या घरावरून उतरवलं होतं ते सप्तधान्य आपण प्रथम पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे। आता ठेवत असताना आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाच्या मागे, पतीच्या मागे जी काही अडचणी अडथळे असतील, संकटे असतील, जी काही येडापेडा नजरबाधा त्यांना लागलेली असेल तर ती दूर होऊ दे, माझ्या मुलाची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे। त्यानंतर ते सप्तधान्य आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे। आता आपण जो काही चौमुखी दिवा आणला होता त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे। पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे, खाली पडलेलं पान असलं तरी पण चालेल। त्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। आता या चौमुखी दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे, तसेच आपण यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि हा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावावं, फूल वाहावं आणि आता आपण आपल्या पूर्वजांचं देखील स्मरण करायचं आहे। आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होऊ दे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे हे देखील पिंपळाच्या झाडाजवळ सांगावं। तसेच आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। तसेच ओम शनी देवाय नमः या मंत्राचा देखील 11 वेळा जप करावा। आता आपण आपल्या पूर्वजांचे, शनिदेवाचे आणि भगवान विष्णूंचे स्मरण हे करायचे आहे। आता यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, घरामध्ये आजारपण आहे, अनेक संकटे आहे, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे। आता यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आपण मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।